नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत किचन टिप्स आणि आजच्या किचन टिप्समध्ये उन्हाळ्यासाठी स्पेशल टिप मी सांगितलेली आहे. तर आपण किचनमध्ये असो किंवा बाकीच्या टिप्स ह्या का वापराव्यात, यामुळं आपला वेळ वाचला जातो आणि जे पडणारे कष्ट आहे ते कष्टसुद्धा आपल्याला कमी पडले जाते. यासाठी नक्की या टिप्स आपण किचनमध्ये वापराव्या किंवा बाकीच्याही असो. तर चला आजच्या या किचन टिप्स कुठल्या आहेत त्या बघूया. टिप नंबर पहिली, ज्यावेळेस आपण मार्केटमधून मेथीची भाजी आणतो, ती निवडतो, भाजी करतो आणि भाजी केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे आजची भाजी ना थोडीशी कडवटच लागली. तर हीच मेथीची भाजी कडवट लागू नये यासाठी इथं काय करायचं आहे, भाजी निवडल्यानंतर 1 चमचा मीठ मी इथं भाजीवरती घालून घेतलेलं आहे. आता ते व्यवस्थित ना भाजीला लावून घेऊया. आता हे मीठ भाजीला व्यवस्थित लागणार नाही, तर आपण त्यासाठीही काय करायचं आहे, मीठ हे तळाशी जाऊन बसतं. मग त्यासाठी इथं काय केलं मी, थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेऊन ना या भाजीवरती ना थोडंसं शिंपडायचं आहे अशा पद्धतीने. म्हणजे मीठ आहे ना, ते मीठ भाजीला व्यवस्थित लागलं जाईल. आणि आणखीन थोडंसं ना मी पाणी ह्याच्यावरती शिंपडलेलं आहे, कारण की व्यवस्थित मीठ हे सगळीकडे लागावं यासाठी. आता हे ना आपल्याला 10 ते 15 मिनटं ना असंच मीठ लावून ही भाजी ठेवायची आहे. नंतर नेहमीप्रमाणे आपण कशी भाजी करतो, जशी जशी तुम्ही करता तशी, नंतर स्वच्छ धुवून ह्याला एकदा दोनदा पाण्याने नंतर आपण ते फोडणी घालायची आहे. अशा पद्धतीने नक्की तुम्ही भाजी ट्राय करा. मेथीची भाजी ही तुमची कधीच कडू लागणार नाही. तर ही टिप कशी वाटली कमेंट करून मला नक्की म्हणजे नक्की सांगा. चला बघूया आता टिप नंबर 2. मार्केटमधून ज्यावेळेस बटाटे आणतो, बटाटे आणल्यानंतर आपले बटाटे बघा थोडेसे खराब होतात किंवा लूज पडत आहेत. आणि हेच बटाटे लूज पडू नये, खराब होऊ नये यासाठी काय करायचं आहे, आपण ना या बटाट्यामध्ये मी 2 ते 3 ना लसणाचे कांदे असतात ना, ते लसणाचे कांदे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आणि नंतर तुम्ही जे प्लॅस्टिक कंटेनर किंवा जी दुर्डी वापरता ती शक्यतो अशी ना बघा हवा खेळती असणारी असावी, जेणेकरून बटाटे हे आपले चांगले राहतील. आणि बटाटे नाही कधीच फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत, ते वरतीच ठेवायचे. असं केल्यानंतर बटाटे हे आपले खराब होणार नाहीत, लूज पडणार नाहीत. नक्की तुम्हीसुद्धा ही टिप घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. आता टिप नंबर 3, उन्हाळा एवढा भरपूर चालू झालेला आहे आणि आपण कुठेही बाहेर प्रवास करताना थंडगार पाण्याची बॉटली बाहेर घेऊन जात असतो. पण बाहेरच्या वातावरणाने काय होतं, हे पाणी आपलं लवकर गरम होतं. तर कितीही थंड पाणी नेलं तर बाहेरच्या वातावरणाने गरमाईने पाणी हे आपलं ना गरम होतं. तर हेच पाणी गरम होणे आहे तसं थंड राहावं यासाठी इथं मी बघा ॲल्युमिनियमचा फॉईल पेपर घेतलेला आहे. आणि हा फॉईल पेपर अशा पद्धतीने आपल्याला बॉटलला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं हे पाणी बॉटलमधलं जशीचं तसं थंड राहावं. तुम्ही अशा पद्धतीने हे फॉईल जर रॅप करून बॉटल प्रवासामध्ये बाहेर जरी नेली तरी तुमचं पाणी हे बॉटलमधलं आहे तसंच थंड राहणार आहे. तर ही टिप खरंच खूप महत्त्वाची आहे. उन्हाळा आता चालू झालेला आहे कडक, आणि ही टिप ना सगळ्यांना हेल्पफुल ठरेल असं मला वाटतं. तर नक्की तुम्हीसुद्धा असं करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचं पाणी थंड राहिलं का नाही. चला टिप नंबर 4 काय आहे ते बघूया. ज्यावेळेस आपण अंड्याचं ऑमलेट करतो आणि ऑमलेट केल्यानंतर तव्याला ना ते कडेने ना करपतं आणि चिटकतं, सहजासहजी ते आपल्याला ऑमलेट उलटता येत नाही. तर हेच ऑमलेट करपू नये, सहजासहजी उलटता यावं यासाठी मी इथे तुम्हाला छान टिप सांगणार आहे. तव्याला तेल लावून घेतल्यानंतर चिमूटभर मीठ आहे ना, ते मीठ फक्त तव्यावरती अशा पद्धतीने टाकायचं आहे. जास्त हे टाकायचं नाही आहे, नाहीतर आपलं ऑमलेट हे खारट होईल. नंतर आपलं जसा तुम्ही करता तसं ऑमलेट तव्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि नंतर स्प्रेड करून घ्या. आणि स्प्रेड करून घेतल्यानंतर मी तुम्हाला आता दाखवते की अजिबात आपल्या ऑमलेटच्या ज्या कडा आहेत ना त्या बघा कुठंही करपलेल्या नाही आहेत आणि सहजासहजी ते उलटण्याने ना हे बघा उलटलं जाते. तर ही टिप तुम्ही नक्की ट्राय करा आणि पटकन ऑमलेटसुद्धा आपल्याला उलटता आलेलं आहे. ऑमलेट अजिबात आपलं करपलेलं नाही आहे, नाही तव्याला चिटकलेलं आहे. तर ही सुद्धा टिप तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आपल्या चॅनेलवरती खूप छान छान किचन टिप्स मी शेअर केलेल्या आहेत. तर त्या टिप नंबर 5वी आणि शेवटची बघूया. तर उन्हाळा आता चालू झालेलाच आहे. सकाळी आपण चपाती करून ठेवलेली, दुपारी आपण जर ती जेवणासाठी घेतली तर ती चपाती कडक होते आणि उन्हाळ्यामुळं ना चपाती असो पराठा असो खूप साऱ्या कडक होतात. तर हेच चपाती मऊ आणि सॉफ्ट राहावी किंवा पराठा सॉफ्ट राहावा यासाठी आपल्याला कणकेमध्ये कणिक मळताना थोडंसं दूध घालायचं आहे, जेणेकरून काय होईल मग आपल्या ही चपाती असो पराठा असो तो मऊ लुसलुशीत असा होतो. आणि
मी तुम्हाला आता हे पीठ मळून दाखवल्यानंतर पराठा बनवून दाखवणार आहे आणि तुमच्यासमोर तो शेअरही करणार आहे की आपला पराठा हा कसा झाला आहे तो. तर आपल्या चॅनेलवरती अशा छान छान किचन टिप्स जर तुम्हाला बघायच्या असतील तर नक्की चॅनेलला आता सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे मी तुमच्यासमोर छान छान अशा किचन टिप्स ज्या घेऊन येईल त्या तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन पोहोचेल. तर पीठ मळून झाल्यानंतर इथं आणखीन आपलं कणिक मऊ अशी राहावी यासाठी अर्धा चमचा तूप लावून घ्यायचं आहे आणि तूप हे अशा पद्धतीने आपल्याला कणकेवरती लावून घ्यायचं आहे, म्हणजे कणिक ही मऊ राहील आणि मग नंतर चपात्या करायला घेतल्या ना तर चपात्या ही आपल्या मग छान अशा सॉफ्ट लुसलुशीत अशा होत्यात, अजिबात त्या कडक येत नाहीत. तर चला आता मी तुम्हाला ना पराठा करून दाखवते. इथं आता मी ना पराठा करायला घेतलेला आहे. हा पराठा पनीर पराठा आहे. तर तो व्यवस्थित असं लाटून घेऊया. तुम्ही चपातीही लाटली तरीही तुमची चपाती मऊ आणि लुसलुशीतच राहणार आहे बरं का. तर पराठा इथं लाटून झालेला आहे. आता तो तुम्हाला मी दाखवते. तर हा सुद्धा पनीरचा पराठा आहे ना, मस्त असा टम्म आपला फुगलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, पीठ जर व्यवस्थित मळलं आणि त्याच्यामध्ये जर थोडंसं दूध घातलं, पीठ थोडा वेळ भिजू द्या, अर्धा तास, आणि नंतर तुमची काय असेल ते चपाती किंवा पराठा हे जर बनवायला घेतलं तर त्या छान अशा होतात आणि टम्म अशा फुगतात. पराठे बनवून झालेले आहेत, तुम्हाला मी दाखवते. इथं बघा किती मऊ आणि लुसलुशीत असा आपला हा पनीरचा पराठा झालेला आहे. तुम्हीसुद्धा घरीही ना ही टिप नक्की ट्राय करा. उन्हाळ्यामध्ये चपाती किंवा पराठा हा तुमचासुद्धा मऊ आणि लुसलुशीत राहील. आजच्या या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा. उन्हाळ्यामधीलसाठी मी 2 टिप्स महत्त्वाच्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्यासुद्धा कशा वाटल्या हे कमेंट करून सांगा. आणि अशा टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र जरूर करा, शेअर करा व्हिडिओ, आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा किचन टिप्स किंवा केकच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.